हॅलो फ्रेंड्स, मी समीक्षा. तसं तर माझ्या आईने सकाळीच ना तिच्यासाठी टिफिन बनवून नेलं होतं. तर आता मी एकटीच आहे घरात. तर आता मी माझ्यासाठी काहीतरी बनवणार आहे. लेट्स सी तर मी माझ्यासाठी काय बनवणार आहे. मी आता इथे माझ्यासाठी पीठ मळून घेतलं आहे. मी आता याच्या चपात्या बनवणार मी. आता या पिठाला असंच जरासं झाकून ठेवते, म्हणजे हे मुरेल थोडंसं. तर मी ही 2 अंडी आणलेली आहेत आणि आता तोपर्यंत आपण आहे ना बाकीची तयारी करून घेऊयात. ओके. तर मी इथे लसूण घेतला आहे आणि हा लसूण मी ह्याला ठेचून घेईन. आणि परत इथे मिरची घेतलेली आहे, कांदा घेतला आहे आणि मी इथे डबल मिरची घेतली आहे, कारण मला या मिरचीला छान असं फ्राय करून त्याच्यावरती मीठ लावून खायला छान आवडतं, म्हणजे जामच आवडतं. आता आपण हे सगळ्याला मस्त चिरून. आता तुम्ही हे बघू शकता, मी इथे मिरची कापलेली आहे, कांदा पण मी कापून घेतला आहे आणि ह्याला मला तळायचं आहे, तर त्याला मी असं उभं कापून घेतलं आहे. आय होप तुम्हाला हे दिसतं आहे. आणि मी इथे लसूणसुद्धा त्याला पण चांगलं चॉप केलं आहे. आता आपण अंडी फोडून घेऊया. आता या डब्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते. असं मीठ आणि चटणी हळद यात टाकल्यामुळे काय होतं, पाण्यामध्ये ते चांगलं मिक्स होतं. आणि आपण त्यामध्ये अंडी टाकण्यापूर्वीच पाणी टाकून त्यात जर मसाले ॲड केले ना, तर ते गाठी नाही होत त्याच्या, आणि ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतात. ह्यामध्ये मी चटणी पण टाकलेली आहे, तिला पण हलवून घेते. आता अंडी वगैरे तर फोडून घेतलीत मी. आता मी आहे ना फोडणी देते. तसं तर मी तव्यावरतीच करणार होते सगळं, पण कढईमध्ये आधीच भरपूर तेल होतं, त्यामुळे मी आता कढईमध्येच अंड्याची भुर्जी बनवणार आहे. म्हणजे थोडक्यात भुर्जी पण नाही बनवणार, मला पोळी बनवायची होती तिखट अंड्याची, बट असं देत आता कढईमध्येच बनवूयात. मी यात लसूण टाकला आहे, त्यात मी लसूण कांदा टाकला आणि आता मी परतून घेते. कांद्याला चांगलं मी गोल्डन असं फ्राय होऊ देता. ह्यामध्ये मी हे अंड्याचं बेटर टाकते. सो गाईज, हे बघा माझं ताट रेडी आहे आणि माझं जेवण पण रेडी आहे. आता फक्त खायचं आहे.